तर विधानसभा मतमोजणीसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून खबरदारी घेतली जाते। उद्धव ठाकरे यांनी ठाकरे गटाच्या उमेदवारांची काल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधलेला आहे। मतमोजणीच्या वेळी उमेदवारांच्या प्रतिनिधींनी तसंच उमेदवारांनी काय काळजी घ्यायची आहे या संदर्भात उद्धव ठाकरे आणि तज्ञांनी त्यांना मार्गदर्शन केलं। उमेदवार आणि जे कोणी पोलिंग एजंट्स असतील, प्रमुख असतील, त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे। टपाली आणि ईव्हीएम मधील मतमोजणी संदर्भातील बारकावे, कोणत्या वेळी नेमके आक्षेप घेतले पाहिजेत, लेखी तक्रार कशी करायची, कधी करायची, या सगळ्याविषयी मार्गदर्शन करण्यात आलंय। पण बघितलं की उत्तर पश्चिम मुंबईत लोकसभा निवडणुकीवेळी मतदारसंघात झालेल्या प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी ठाकरेंकडून आणि त्यांच्या पक्षाकडून खबरदारी। देवेंद्र कोल्हटकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। देवेंद्र, आपण बघतोय यावेळी महाविकास आघाडीकडनं या संदर्भात विशेषत्वानं खबरदारी घेतली जाते। म्हणजे आता आपण उद्धव ठाकरेंची तर बातमी दाखवलीच आहे, काही वेळापूर्वी बाळासाहेब थोरातांनी देखील म्हटलेलं होतं की त्यांचे सुद्धा पोलिंग एजंट्स अगदी बारीक लक्ष ठेवून असतील, शेवटचं मत जोपर्यंत मोजलं जात नाही तोपर्यंत। काय स्ट्रॅटेजी आहे यामागची? सौरभ, आपल्याला माहिती आहे की उद्याचा जो निकाल लागणार आहे त्याकडे फक्त महाराष्ट्राचं लक्ष नाही तर देशाचं लक्ष लागलेलं आहे। आणि त्याच पद्धतीने आपण बघितलेलं आहे की लोकसभा निवडणुकीच्या वेळी, मतमोजणीच्या वेळी काही गोष्टी घडल्या होत्या। त्यानंतर आपण बघतो की महाविकास आघाडीने खास करून सर्व नेते जे आहेत ते प्रिकॉशन घेताना पाहायला मिळतात। कालच महाविकास आघाडीची महत्वाची बैठक झाली। शरद पवारांसोबत देखील महाविकास आघाडीचे नेते मंडळी भेटले, उद्धव ठाकरे यांच्यासोबत देखील भेटले। आणि कालच रात्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे जे उमेदवार आहेत त्यांना मतमोजणीच्या वेळी काय काळजी घेतली पाहिजे या संदर्भातील सूचना दिलेल्या आहेत, प्रिकॉशन घेतलं पाहिजे या संदर्भात मार्गदर्शन केलेलं आहे। कारण उत्तर पश्चिम मध्ये आपण बघितलेलं आहे की विजय जो आहे तो ठाकरे गटाच्या उमेदवाराचा झाला होता आणि त्यानंतर काही ऑब्जेक्शन घेण्यात आले आणि त्यानंतर पराभवात तो विजय परिवर्तित झाला होता। त्यामुळे ह्या सगळ्या घडामोडी पाहता उद्याच्या दिवशी काळजी घेण्याच्या दृष्टीने उद्धव ठाकरे जे आहेत ते उमेदवारांना मार्गदर्शन त्यांनी काल केलेलं आहे आणि सतर्क राहण्याच्या सूचना देखील त्यांनी केलेल्या आहेत। देवेंद्र, यावर आपलं देखील लक्ष असणारच आहे, त्याचे अपडेट्स आम्ही घेऊ। तुर्तास धन्यवाद।